तर गाईच इथं आमच्या आयांच्या घरी आलेले आणि गाईच बघा आईने घेतलं पैसे मजाला. दाखव किती आहेत. फिरायला चाललं किती पैसे बघून किती आहेत ते 1000. तर गाईच आताच मी झोपेतले उठलेले आहेत, मस्त की तोंड बिन उठलेले आहेत आणि गणपवडा पण केलेले आहे. आणि गाईच घेतलेला वडापाव खायला, कारण की दादा वाशिमला गेलेला म्हटलं वडापाव आणलेले आणि तिथे आता बसतो आपल्या आंब्याच्या झाडाखाली. हाय गाईज, पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा लाडका ओमकार ऐकर. तर गाईज आज हे कॉलेजला सुट्टे आणि गाईज आज आहे मी घरी आणि तुम्ही बघू शकता सकाळचा व्ह्यू किती भारी दिसतोय. आणि आज वाटतं पाऊस पडणार आहे, थोडा चिमचिम पडत होता. गाईज बघू शकता, बघा वातावरण बघा कसं दिसतंय. थोडं वाटतं पाणी पडत होता निघतण्याच. बघू शकता त्या खुर्च्या बाहेर होत्या, खुर्चीमध्ये पण पाणी पडलं. तर गाईज मी चाललो आता कुलदेवतेचं दर्शन घ्यायला. चला आता जातो आता तिथंच. तर गाईज फायनली आपण आलो आहे कुलदेवतेचं दर्शन घ्यायला. हे आपलं डेली रुटीन आहे. मी गाईज हा दर्शन घेतोय आणि जातो आता घरी. तर गाईज इथं आमच्या आयांच्या घरी आलेले आणि गाईज बघा आईने घेतलं पैसे मजाला. दाखव किती आहेत. फिरायला चाललं किती पैसे बघून किती आहेत ते 1000 2 3000 आहेत. बस बस 3000 आहेत. 3000 आमच्या शाळेमध्ये ह्या डिपॉझिट लागते कॉलेजमध्ये. किती केली किती 2000 कमी 35,000 केले नवीन केले यस. कधी गेले पार्टी दे मग. पैसे काढले त्या दिवशी ना पार्टी दे मग. पैसे काढले पार्टी दे ना. आई गोरी बी किती दिसते कॅमेऱ्यामध्ये. कधी चालले फिरायला. निघून आलं ना. हो येईल ना तो पण. मग कुठे चालले कुठे आता फिरायला. 5 ठिकाण आहेत, मग कुठं कुठे आहेत बघून घे. काय ना नाव तर सांग. हां बोल. हां बोल कुठे कुठे फिरायला चालले. वजर 1, हां लेनांद्री 2, हां मुरेश्वर 3, मरी 4, जेजुरी 5. मडी लावून झाले. मरी नाही का त्या मरी 6 आहे गणपती बसून. कांता ओझरचा गणपती. मोरेश्वरचा 1, मरीचा गणपती 2, हां लेनांद्रीचा 3, वजरचा 4. 4, एकेरिया 5, जेजुरी घरी आहे. बाबा नाही ऐकत. 3000 मध्ये होईल का. 3000 मध्ये होईल. मग 700 रुपये भाडा, 800 रुपये भाडा आहे. बस का 5-6 ठिकाण फिरायचे तुला. 800 रुपये भाडा. हां आपल्या हाताशी आणायला काहीच नाही. काहीच नाही. ला आपला कोण- जाऊन याचा होता फिरून याचा. कधीतरी महाराजाच आहे. काही लागलं तर आहेच पुरी. आहे पाठीमाग आहे. नाही तर त्यानं तुला द्यायला लागेल. हां नाही तर त्यानं तुला द्यायला लागेल. चिनूमध्ये अजून 4,000 आहेत, 1,000 रुपये भाडा. बस झालं. बस झालं मग काय. पैसा पैसा. पैसे खपवले नसताना. चला मला. तर गाईज आता चालू घरी आणि गाईज बघू आता काय खायला घेतलेले आहे. केल्याचं वेफर खायला घेतलेले आहेत. बघू शकतो 2 प्रकारचे आहेत. हे बघा तेच खायला घेतलेले आहे. तर मस्त खातोय. माझा डॅड आता जेवायलाच. बघू आता काय देते मग आम्ही खायला. तर गाईज ऊन भरपूर आहे म्हणून थंडा प्यायला घेतलेले आहे. गाईज बघू शकता एवढंच आहे बघा किती थंड आहे. चला काय तर थंडा भेटतो जरा. तर गाईज मस्त की बाहेर बसलेले आंब्याच्या झाडाखाली. पाठीमागं बघू शकता मस्त इथे थंडा प्यायला घेतलेले आणि आपली समोर एमटी बघू शकता. समोर एमटी बघू शकता. गाईज मस्त इथं वातावरण भरपूर चांगलं आहे गावाकडे. तर गाईज बघू शकता आता बसतो त्या जेवायला. किती वाजले 12:30 आणि तर मस्त जेवायला घेतलेले आहेत. तर गाईज बघू शकता मटकीची भाजी, शेंगा आहेत, हे गुलाबजामुन आहेत आणि वरण भात आहे आणि ते थंडा राहिला थोडा तो पेतो. तुम्ही बघितला असेल. आणि गाईज मस्तपैकी रिलॅक्स होऊन तारक मेहता बघतोय, कारण की अख्खा दिवस तारक मेहताच लागतो आम्हाला.
मग आज काय सुट्टी पण आहे म्हणून टी व्ही बघतो जास्त करून आणि मस्त आता जेवणाचा लाभ घेतो. काहीच बघू शकता मस्त काही जेवायला आहे मस्त काही टी व्ही पण बघतो. चला काय जेवून घेतो आता मी. आणि मला माझे ब्लॉग आहेत ना मिनी ब्लॉग ते आता इंस्टाग्रामवर पण स्टार्ट झालेले आहेत. लवकर लवकर बघा. माझी आय डी आहे आय एम ओमकार 2407 या आय डी बघा सर्च मारा आणि माझं आहे ना मिनी ब्लॉग बघा. आजच पहिला ब्लॉग टाकला आहे मिनी ब्लॉग. तर गाईच बघा लवकर लवकर आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईच आताच मी झोपेतले उठलेले आहेत मस्त की तोंड बी धुतलेले आहेत आणि गनपावडर पण केलेले आहे. आणि गाईच घेतलेला वडापाव खायला कारण की दादा वाशिमला गेलेला म्हटलं वडापाव आणलेले आणि तिथं आता बसतो आपल्या आंब्याच्या झाडाखाली. इथं बसतो काय खायचं असल्या पण सकाळी मी इथं थंड प्यायला इथंच बसलेलो. असं इथं वातावरण एकदम चिल लागतो म्हणून इथं बसतो आता. काय आज भरपूर झोपलो कारण की ऊन भरपूर असतो ना म्हणून झोप भरपूर येते आणि जेवून झोपलेलो म्हणून अजून झोप लागलेली. चला काय करा. तर गाईच आता घेतलं जेवायला म्हणजे आपल्या आता रात्रीचे आहे बघा ना तुम्ही काय काहीच बघू शकता. पावभाजी मस्त वाटाण्याची भाजी आणि पाव आहे आणि कांदा आणि लिंबू आहे आणि इथं हे पण होता चिवडा पण होता पण तो काढला मी मम्मीला नको देऊ. तर काहीच मस्त की आता पावभाजी खातोय मस्तपैकी केलेली आहे मम्मीने बघू शकता. तुम्हाला खायचं असेल तर नक्कीच उद्या या ब्लॉग बघितल्यावर. चला काय आता खायला घेतो मस्तपैकी मस्त तर एन्जॉय करतो खायचा. तर गाईच मस्त की आपले पावभाजी खाऊन झालेले आहे आता मस्त गाईच झोपतोय. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता एवढंच. बाय.